नमस्कार मंडळी, सोलापुरी तडका या चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. चला तर आज आपण बनवतो आहेत कांदा भजी. त्यासाठी इथे मी मोठे 3 कांदे उभे चिरून घेतलेले आहेत. कांदा अगदी पातळ घेतलेला आहे मी कापून. त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि 1 चमचा काश्मीरी लाल तिखट घातलेला आहे. तुम्ही लाल तिखटाचे प्रमाण कमी जास्त करू शकता. ते छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे इथे. ते मिक्स करून झाल्याच्या नंतर आपण 10 मिनिट बाजूला ठेवून देणार आहोत. त्याच्यामुळे त्या कांद्याला छान पाणी सुटेल. मी इथे थोडासा ओवा घेतलेला आहे. तो मी हातावरतीच असा क्रश करून घेणार आहे. त्याच्यामुळे त्याचा फ्लेवर खूप छान उतरतो. इथे मी 1 चमचा धनेपूड आणि जिरेपूड घेतलेली आहे. कोथिंबीर घेतलेली आहे. आता आपण बेसन घालून घेणार आहोत. बेसन इथे आपल्याला जसं लागणार आहे तसंच मिक्स करून घेणार आहोत. मी सुरुवातीला इथे 2 चमचे बेसन घालून घेतलेलं आहे. 1 चमचा तांदळाची पिठी घातलेली आहे. आता हे छान मिक्स करून घ्यायचे आपल्याला. हे छान मिक्स करून झाल्याच्या नंतर आपण पिठाची कन्सिस्टन्सी पाहूनच मग पीठ ॲड करणार आहोत. इथे मला पीठ लागतं आहे तर मी अजून 2 चमचे पीठ मिक्स करून घेणार आहे. या पद्धतीने कांदा भजी अगदी छान होतात. नक्की ट्राय करून बघा. तर तयार आहे आपलं इथं पीठ. हे पीठ आपण 5 मिनिट बाजूला ठेवून देणार आहोत. तर मी इथे गॅसवरती कढई गरम करत ठेवलेली होती. मी सुरुवातीलाच मिरच्या फ्राय करून घेतलेल्या आहेत. आता आपण भजी सोडून घेतो आहे. तुम्ही छोटे मोठे कोणत्याही शेपमध्ये सोडू शकता. पावसाळा म्हटलं की कांदा भजीची आठवण ही होतेच. तर पावसाळा सुरू होतोच आहे तर कांदा भजी ही झालीच पाहिजे. मी अशा पद्धतीने सर्व भजी काढून घेणार आहेत. तुम्ही बघू शकता छान खरपूस रंगावर तळून घेतलेले आहे भजी. तांदळाची पिठी घातल्याने भजी मस्त क्रिस्पी होतात. माझ्या चॅनलवरच्या रेसिपी आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्यासोबतच बेल आयकॉन हिट करायला विसरू नका. आणि कोणी कोणी नक्की ट्राय केली ही भजी ते कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.